स्मार्ट टीचर्स यूट्यूब चॅनलवर मी प्रदीप बिलवणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मिशन नवोदय उपक्रमांतर्गत खास विद्यार्थ्यांसाठी बनवलेले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या या चॅनलवर पाहायला मिळतील। तेव्हा तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील। चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर। विषय गणित, घटक क्रमांक 13 नफा तोटा, स्वाध्याय 13.1। स्वाध्याय 13.1 प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा। एका फेरीवाल्याने डझनाला 32 रुपये या दराने चिकू खरेदी केले आणि डझनाला 40 रुपये या दराने ते विकले, त्याचा नफा किती टक्के? आपल्याला या ठिकाणी टक्केवारीमध्ये नफा काढायचा म्हणजे शेकडा नफा काढायचा आहे। आता एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, शेकडा नफा काढण्याकरता आपल्याला नफा किती रुपये झाला हे काढणे आवश्यक आहे। किती रुपये नफा झाला हे काढल्यानंतरच आपण शेकडा किती रुपये नफा किती टक्के नफा झाला हे काढू शकतो। आता उदाहरणामध्ये बघा विद्यार्थ्यांनो, नफा काढायचं सूत्र तुम्हाला माहित आहे। नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत। आपल्या उदाहरणामध्ये बघा खरेदी किंमत आणि विक्री किंमत तुम्हाला समजता आली पाहिजे, म्हणजे समजून घेता आली पाहिजे। त्याने बघा 32 रुपये या दराने खरेदी केली, म्हणजे खरेदी किंमत किती आहे 32 रुपये, आणि 40 रुपये या दराने ते विकले, म्हणजे विक्री किंमत किती आहे 40 रुपये। मग आपण इथे ठेवूया बघा 40 रुपये वजा 32 रुपये बरोबर 40 मधून आपण 32 वजा केले तर किती मिळते मुलांनो 8 रुपये। म्हणजे या व्यवहारामध्ये त्या फेरीवाल्याला 8 रुपये काय झालेला आहे नफा झालेला आहे। मग आता आपण काय करूया, याचं हा शेकडा किती टक्के आहे हे आपण काढू शकतो। आता शेकडा नफा काढण्याचं सूत्र, शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत, हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता नफा म्हणजे किती रुपये 8 रुपये, आपण इथं किंमत ठेवूया या उदाहरणामध्ये बघा 8 गुणिले 100 आणि वस्तूची खरेदी किंमत किती होती विद्यार्थ्यांनो, खरेदी किंमत होती 32 रुपये। आपल्या उदाहरणामध्ये खरेदी किंमत किती आहे 32 रुपये भागिले 32 रुपये। हे आता आपण सोडवून घेऊया। हे सोडवत असताना बघा विद्यार्थ्यांनो, आपण याला थोडंसं संक्षिप्त केलं, लहान रूप केलं तर मग आपल्याला पुढची क्रिया करणे फार सोपं जाते। ते कसं होईल बघा मग विद्यार्थ्यांनो, 8 ने 8 ला भाग देतो आणि 8 ने 32 ला सुद्धा भाग देतो, आणि म्हणून बघा आपण त्याला काय करणार कापणार, 8 एके 8 आणि 8 चौक 32, 8 चौक 32। मग नंतर पुन्हा आणखी एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, 4 ने 4 ला सुद्धा भाग देतो आणि 4 ने 100 ला सुद्धा भाग देतो, म्हणजे बघा 4 एके 4 आणि 4 ने 100 ला भाग दिला तिथे काय ते 25, 25 चौक 100 होत असते बघा। असं आपण कमी केल्यामुळे आता आपल्याला काय करायचं, फक्त बघा विद्यार्थ्यांनो भागाकाराची क्रिया इथं संपलेली आहे, फक्त आपल्याला गुणाकार बाकी आहे बघा, आणि तोही काय आहे बघा 25 गुणिले 1 म्हणजेच 25%। म्हणजे या व्यवहारामध्ये त्या दुकानदाराला किती टक्के नफा झालेला आहे 25% नफा झालेला आहे, आणि हे उत्तर आपण पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आलेलं आहे। आता बघा विद्यार्थ्यांनो, आपण या ठिकाणी ह्या ज्या किमती कमी केल्या, म्हणजे बघा इथं काय होत्या किमती बघा 8 गुणिले 100 भागिले 32। आता काही विद्यार्थ्यांना काय होत असते बघा, हे आपण कमी जे करतो हे कमी करणे त्यांना थोडंसं कठीण वाटते किंवा लक्षात येत नाही। मग तुम्हाला जर हे असं कमी करता येत नसेल किंवा कमी करावं असं वाटत नसेल तर तुम्ही असं सरसकट पण करू शकता। असं कमी केलंच पाहिजे, कमी केलं तर ते सोपं जाते, पण कमी नाही केले, कमी नाही करता येत आपल्याला, तर मग आपण असं पण करू शकतो विद्यार्थ्यांनो की सरळ सोडवायचं। मग काय करायचं, 8 गुणिले 100 म्हणजे 800 होते बघा 800, आणि हे 32। मग आपल्याला हा भागाकार करावा लागेल विद्यार्थ्यांनो, 800 भागिले 32, 800 भागिले 32 हा असा भागाकार आपल्याला करावा लागणार आहे। मग 32 दुने 64, 10 मधून 4 गेले तर 6, 1 नंतर 0, आणि मग नंतर बघा 5चा भाग जाईल, 32 5 160, 32 5 160 होईल, 0 0 आणि 0, म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा उत्तर 25च येणार आहे। तर
या पद्धतीने तुम्हाला हे जर कमी करणे, माझ्या मते हे असं कमी करता यायला पाहिजे तुम्हाला. हे थोडंसं आपण बरेच उदाहरणाचा सराव केल्यानंतर हे आपल्या लक्षात येते. आणि अशा प्रकारे जर तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर तुम्ही कमी न करता सुद्धा गुणाकाराची क्रिया आणि मग नंतर भागाकाराची क्रिया करू शकता. काही विद्यार्थ्यांना हे अवघड वाटत असेल तर या पद्धतीने सुद्धा केलं तरी उत्तर मात्र बदलणार नाही, उत्तर तेच येणार आहे. फक्त जेव्हा आपण अपूर्णांकाच्या बाबतीत जेव्हा विचार करतो विद्यार्थ्यांनो, तेव्हा अपूर्णांकामध्ये जर आपण असं कमी केलं नाही तर आपलं उत्तर खूप मोठं येत असते. आणि मग आपल्या पर्यायामध्ये ते मोठं उत्तर दिलेलं नसते तर त्याचं संक्षिप्त रूप पर्यायामध्ये दिलेलं असते. आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारे किमती कमी करता आल्या तर नंतर संक्षिप्त रूप करण्याकरता आपल्याला अधिक वेळ लागत नाही. प्रश्न क्रमांक 2. एका मुलाने आपले जुने पाठ्यपुस्तक 20% तोट्याने 64 रुपयाला विकले. पाठ्यपुस्तकाची खरेदी किंमत काय होती? आपल्याला या ठिकाणी पाठ्यपुस्तकाची खरेदी किंमत काढायची विद्यार्थ्यांनो. आणि या ठिकाणी आता खरेदी किंमत काढत असताना आपल्याला जर तोटा दिला तो टक्क्यामध्ये दिलेला आहे. आणि अशा प्रकारचं उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं हे मी नमुना प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला समजून सांगितलंय. त्यावेळेस जर तुम्हाला ते काळजीपूर्वक समजलं असेल तर आता पुन्हा एकदा समजून घ्या. बघा काय म्हटलं बघा मुलांनो, 20% त्याला तोटा झालेला आहे. आणि 20% तोटा म्हणजेच काय, 100 रुपयावर 20 रुपये त्याला तोटा झालेला आहे. मग आपण काय करूया विद्यार्थ्यांनो, समजा मानूया, समजा मानणे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण तयार करता आला पाहिजे, अपूर्णांक तयार करता आला पाहिजे. समजा त्या वस्तूची खरेदी किंमत, आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. समजा त्या वस्तूची, म्हणजे हे असं करायचंच आहे आपल्याला, हे असं केल्यानंतरच आपण उत्तर पुढचं काढू शकतो. समजा म्हणूया 100 रुपये असती, त्या वस्तूची खरेदी किंमत जर 100 रुपये असती, त्याला 20% तोटा झाला, 20 रुपये तोटा झाला. म्हणजे त्याने ती वस्तू किती रुपयाला विकली असेल विद्यार्थ्यांनो? 80 रुपयाला विकली असेल. 100 रुपयाची वस्तू 80 रुपयाला विकली तेव्हाच त्याला काय होणार आहे? 20% तोटा होणार आहे. हे एवढं समजलं का तुम्हाला? 20% समजा 100 रुपयाची वस्तू असती, खरेदी किंमत असती, आणि 20% जर तोटा झाला, नुकसान झालं, तर 100 रुपयाची वस्तू 20% तोटा होण्याकरता, 20 रुपये नुकसान होण्याकरता, 20% नुकसान होण्याकरता 80 रुपयाला विकावी लागणार आहे. हे एक तुमच्या लक्षात राहू द्या. ठीक आहे. मग आता काय करूया, आता आपण हे मानलं, आपण फक्त समजून घेण्यासाठी. आता आपण आपल्या उदाहरणाचा विचार करूया. ही विक्री किंमत आहे, ही खरेदी किंमत आहे. ठीक आहे. आता आपल्या उदाहरणामध्ये काय म्हटलं बघा, 20% विक्री किंमत किती आहे? 64 रुपयाची, 64 रुपये ही विक्री किंमत आहे. या उदाहरणामध्ये, या अपूर्णांकामध्ये बघा विक्री किंमत वर होती आणि म्हणून आपल्या उदाहरणामध्ये सुद्धा या ठिकाणी विक्री किंमत आपण वर लिहिणार, 64 रुपये आहे. त्या वस्तूची प्रत्यक्ष विक्री किंमत किती आहे? 64 रुपये. आणि आपल्याला काय काढायचं आहे? खरेदी किंमत आपण मगाशी मानली होती, आता आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. खरेदी किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे. प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपण देऊ शकतो. मग हे काढण्याकरता मी तुम्हाला काय सांगितलं की अशा प्रकारचा जर अपूर्णांक तयार करता आला तर मग आता आपल्याला उत्तर काढणे सोपं जाते. आपण काय करूया बघा, हा एक्स ला या बाजूला आणूया आणि मग हा जो बरोबरचं चिन्ह आहे याच्या या बाजूला असणाऱ्या ह्याच्या संख्येत ह्या आपण काय करूया, समीकरण समजून याच्या उजव्या बाजूला नेऊया. म्हणजे काय होईल बघा, हे 64 जसंच्या तसंच राहील 64. या ठिकाणी हे 80 जे वर आहे म्हणजे याला आपण हे गुणाकारात आहे, हे गुणाकारात आहे, याला आपण काय करणार इकडे हे भागाकारात जाईल. बघा विद्यार्थ्यांनो, इकडे जे वर आहे ना अंशामध्ये इकडे काय होणार आहे, छेदामध्ये जाणार आहे. आणि इकडे जे भागाकारात आहे 100 या ठिकाणी भागाकारात आहे, हे या ठिकाणी इकडे काय झालं विद्यार्थ्यांनो, गुणाकारात जात असते. आणि अशा प्रकारची मांडणी जर आपल्याला करता आली तर मग आता आपल्याला हे सोडवता येते. बघा आपण 0 0 कमी करून घ्या, 1 0 कमी केला. पुन्हा बघा विद्यार्थ्यांनो, 8 1 8 आणि 8 8 64, 8 8 64. आता काय उरलं बघा विद्यार्थ्यांनो, 10 आणि इकडे 8 उरलेले आहेत, 10 8 80 रुपये. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत एक्सची किंमत किती आहे, 80 रुपये आहे. आणि हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आलेलं दिसत आहे. प्रश्न क्रमांक 3. एक माणूस 20 रुपये डझनाने पेन्सिल खरेदी करतो आणि त्या प्रत्येकी 2 रुपये याप्रमाणे विकतो. त्याचा नफा किती टक्के आहे? आपल्याला या प्रश्नामध्ये शेकडा नफा काढायचा आहे. आणि शेकडा नफा काढत असताना सुरुवातीला त्याला किती रुपये नफा झाला हे माहीत म्हणजे काढावं लागत असते. तर या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांनो, या व्यवहारामध्ये खरेदी किंमत आणि विक्री किंमत हे सुरुवातीला
समजून घेऊया आपण. खरेदी किंमत किती आणि विक्री किंमत किती आहे. तर बघा, एक माणूस 20 रुपये डझनाने पेन्सिल खरेदी करतो. म्हणजे एका डझनाची किंमत किती आहे विद्यार्थ्यांनो? 20 रुपये आहे. बघा, 20 रुपये त्याची ही खरेदी किंमत आहे एका डझनाची. ठीक आहे. नंतर ते 1 डझन खरेदी केलेल्या ज्या पेन्सिल आहेत त्या 2 रुपये याप्रमाणे विकतो. आता एका पेन्सिलची किंमत 2 रुपये आणि त्याने किती पेन्सिल विकल्या? आता 1 डझन पेन्सिल म्हणजेच 12, म्हणजे त्याला त्याची विक्री किंमत किती विद्यार्थ्यांनो? 12 दुने 24 रुपये त्याची काय आहे? विक्री किंमत आहे. खरेदी किंमत 20 रुपये आणि विक्री किंमत आहे 24 रुपये. या दोन्ही किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. मग या व्यवहारामध्ये विक्री किंमत जास्त म्हणजे नफा झालेला आहे. आणि किती रुपये नफा झाला विद्यार्थ्यांनो? आपण 24 मधून 20 रुपये जर वजा केले तर त्याला 4 रुपये नफा झालेला आहे. या व्यवहारामध्ये त्याला 4 रुपये काय झालेला आहे? नफा झालेला आहे. आता हा 4 रुपये नफा आपल्याला किती टक्के किंवा शेकडा नफा किती हे आपल्याला काढायचं आहे. आपल्याला टक्केवारी काढायची आहे. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्या उत्तरामध्ये 4 हा पर्याय सुद्धा आहे. म्हणजे आपण कधी कधी उदाहरण नीट वाचलं नाही आणि 4 हे आपलं उत्तर आलं आणि आपण काय करतो? पर्याय आहे म्हणून आपलं उत्तर रंगवून देत असतो. परंतु आपल्याला काय म्हटलं बघा प्रश्नामध्ये? किती टक्के आहे नफा? किती टक्के आहे? शेकडा नफा म्हटलेला आहे. टक्के म्हटलं आपल्याला टक्केवारी काढावी लागेल. मग बघा, शेकडा नफा सूत्र आहे शेकडा नफा बरोबर नफा गुणिले नफा किती? 4 रुपये. नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. खरेदी किंमत किती होती विद्यार्थ्यांनो? 20 रुपये. आपण सोडवूया. 20 1 20 आणि 20 5 100. आता 4 5 20, म्हणजे हा जो नफा आहे शेकडा नफा किती विद्यार्थ्यांनो? 20% आहे. शेकडा नफा 20, म्हणजे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी असलेलं हे आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4. एक वस्तू 750 रुपयाला विकताना एका माणसाला 20% फायदा होतो. त्या वस्तूची खरेदी किंमत आहे. आपल्याला या उदाहरणामध्ये खरेदी किंमत काढायची आहे आणि अशा प्रकारचा प्रश्न आपण याही अगोदर सोडवलेला आहे. आपण असं उदाहरण सोडवताना काय करतो विद्यार्थ्यांनो? समजा म्हणतो. बघा, समजा त्या वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये असते. या व्यवहारामध्ये त्या माणसाला 20% फायदा झाला विद्यार्थ्यांनो. 20% फायदा म्हणजे नफा झालेला आहे. 20% नफा म्हणजे काय? 100 रुपयावर 100 रुपयाची वस्तू 20% नफा होण्यासाठी याला 120 रुपयाला विकावी लागेल. तेव्हा त्या व्यवहारामध्ये त्याला काय होणार आहे? 20% फायदा होईल, 20% नफा होईल. मग आता हे झालं आपलं समजण्याचा भाग. आपल्या उदाहरणामध्ये किमती काय दिल्या बघा विद्यार्थ्यांनो? आपल्या उदाहरणामध्ये विक्री किंमत आहे 750 आणि खरेदी किंमत दिलेली नाही. ती खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. ही किंमत आपल्याला काढायची आहे. मग आपण ही किंमत काढण्याकरता बघा विद्यार्थ्यांनो, हा एक समीकरण आपलं तयार झाला. समजा आता समीकरणाच्या या बाजूला ह्या ज्या किमती आहेत ह्या किमती आपण या बाजूला नेणार आहोत. म्हणजेच याची किंमत आपण काढूया. हे प्रश्नचिन्ह बरोबर 750 जसेच्या तसेच ठेवायचे. इकडे जी संख्या छेदात असेल ती इकडे काय होईल मुलांनो? अंशामध्ये जाईल. म्हणजेच इकडे भागाकार आहे, इकडे गुणाकारात जाईल. म्हणजे 100 आणि इकडे जे अंशात आहेत इकडे छेदामध्ये म्हणजे 120. आता आपण याला असं कमी करून घेऊया. बघा, यालाही 20ने भाग देतो आणि याला सुद्धा भाग देतो. बघा, तर 20 5 100 आणि 20 आहे 120. आता उरलेला आपण गुणाकार करून घेऊया विद्यार्थ्यांनो. 750 गुणिले 5. तर बघा 5 0 0, 5 5 25 5, 7 2, 5 7 35, 35 अधिक 2 37, 3750 भागिले 6. 3750 भागिले 6 हा भागाकार आता आपण करून घेऊया. 3750 भागिले 6. तर 6 6 36, वजा बाकी केली बघा 1 0. पुढचा अंक खाली येतो बघा विद्यार्थ्यांनो. 5 अंक खाली येईल. साइन दुने 12, वजा बाकी केली बघा 3 आणि 0. पुढचा जो अंक 0 खाली येईल बघा 30. 6 5 30, 6 5 30. भागाकार संपलेला आहे आणि आपलं उत्तर आलेलं आहे 625. याचं जे उत्तर आलं ते किती आहे विद्यार्थ्यांनो? 625 रुपये. आणि हे उत्तर 625 हे जे उत्तर आहे हे उत्तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या सुरुवातीला समजा हा भाग घ्यायचा आहे. 100 रुपये जर खरेदी किंमत असेल, 20% नफा झाला म्हणजे 100 रुपयावर 20 रुपये नफा झाला म्हणजे ती वस्तू 120 रुपयाला विकली असावी. हा समजण्याचा भाग घेतला की नंतर आता आपल्या उदाहरणामधल्या विक्री किंमत बघा दिली. विकताना म्हणजेच विक्री किंमत 750. आपल्याला हे खरेदी किंमत काढायची आहे. प्रश्न क्रमांक 5.
एका माणसाने नगाला 4 रुपये दराने 120 आंबे खरेदी केले. 20 आंबे सडलेले होते. त्याने बाकीचे आंबे 48 रुपयाला 10 या दराने विकले. त्याचा नफा व तोटा किती? बघा विद्यार्थ्यांनो, उदाहरण फार कठीण नाहीये, परंतु हे उदाहरण तुम्हाला समजलं पाहिजे. आणि हा प्रश्न 2016 मध्ये विचारण्यात आलेला आहे. काय म्हटलंय बघा विद्यार्थ्यांनो, की एका माणसाने नगाला म्हणजे एका आंब्याची किंमत नगाला 4 रुपये या दराने 120 आंबे खरेदी केले. म्हणजे त्या माणसाची खरेदी किंमत किती विद्यार्थ्यांनो, हे काढण्याकरता 120 गुणिले 4 हे करावं लागेल. मग 4 0 0, 4 2 8 आणि 4 1 4. म्हणजे त्या माणसाची खरेदी किंमत आहे बघा विद्यार्थ्यांनो 480 रुपये खरेदी किंमत आहे. ही खरेदी किंमत आपल्याला माहित झाली. मग बघा काय म्हटलंय, 20 आंबे सडलेले होते. मग आता सडले आंबे जर सडलेले असतील तर ते याचा अर्थ काय झाले, ते वाया गेलेले आहेत. म्हणजे त्या माणसाकडे आता 120 आंब्यापैकी 20 आंबे जर 120 आंब्यापैकी जर 20 आंबे सडले, म्हणजे त्या माणसाकडे आता फक्त किती आंबे शिल्लक आहेत विद्यार्थ्यांनो, 100 आंबे शिल्लक आहेत, की जे आंबे तो आता काय करू शकतो, विकू शकतो. सडलेले आंबे कोणीही विकत घेणार नाही. म्हणजे ते काय झालं, वाया गेलेलं आहे. मग आता त्याच्याकडे 100 आंबे आहेत बघा. मग काय म्हटलंय बघा उदाहरणामध्ये, त्याने बाकीचे आंबे 48 रुपयाला 10 या दराने विकले. तर त्याचा तोटा अथवा नफा किती? 10 आंबे 48 रुपयाला, तर 100 आंब्याची किंमत किती? तर आपण या ठिकाणी बघा 10 आंब्याची किंमत दिलेली आहे. 10 आंबे 48. इथं आपण असं पण करू शकतो की याचे 10 भाग पाडण्याकरता किंवा एका 10ची किंमत 48, तर 48 आणि याचे किती भाग होतील, 10 भाग होतील. 48 10 480, 48 10 480 रुपये. किंवा आपण असं सुद्धा करू शकतो विद्यार्थ्यांनो, एका आंब्याची किंमत काढू शकतो. 10 आंबे 48 रुपयाला, तर एक आंबा किती रुपयाचा होईल, 4.8 रुपये. म्हणजे 4 रुपये आणि 80 पैशाला. एका आंब्याची किंमत 4.8 असेल तर 100 आंब्याची किंमत किती, मग 100 गुणिले 4.8. हे जर आपण गुणाकार सोडवलं विद्यार्थ्यांनो तर काय होणार आहे बघा. हा गुणाकार केल्यानंतर 4.8 गुणिले 100 जर केलं तर हा उदाहरण आपण अपूर्णांकाच्या भाषेमध्ये काय होतो बघा. हा इथे 2 शून्य असल्यामुळे हा दशांशचिन्ह काय होणार आहे, 2 स्थान उजवीकडे सरकेल. म्हणजे 4 8 आणि इथं आणखी 0 वाढेल. 480 रुपये. आता ही झाली त्याची विक्री किंमत. आणि खरेदी किंमत किती होती, 480. म्हणजे 480 रुपयाला विकत घेतलेल्या वस्तू, खरेदी केलेल्या वस्तू त्याने 480 रुपयालाच विकल्या. म्हणजे त्या व्यवहारामध्ये त्याला नफा सुद्धा झालेला नाहीये आणि तोटा सुद्धा झालेला नाहीये. म्हणजे ना नफा ना तोटा. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 6. एक शर्ट 25% नफा मिळवून 2500 रुपयाला विकला गेला. त्या शर्टाची खरेदी किंमत काय? 2013 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. आपण आपल्या पद्धतीने समजून घेऊया. समजा किंमत घेऊया. समजा त्या वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये जर असेल तर 25% नफा मिळवण्याकरता ती वस्तू 125 रुपयाला विकावी लागेल. तर आपल्या व्यवहाराला किमती घेऊया. ही विक्री किंमत आपली समजण्याची होती, ही खरेदी किंमत समजण्याची होती. आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे, ही किंमत काढायची आहे. आणि आपल्या उदाहरणामध्ये विक्री किंमत दिलेली आहे 2500. मग याला सोडवताना आपण काय करतो विद्यार्थ्यांनो, हे जे प्रश्नचिन्ह आहे किंवा एक्स आहे आपण याला इकडे आणतो. 2500 जसे तसंच ठेवायचे गुणिले हे 100 गुणाकारात जाईल भागिले 125. आता हे आपण सोडवून घेऊया बघा विद्यार्थ्यांनो. हे सोडवत असताना 25 5 125 आणि 25 चौक 100. थोडस उदाहरण सोडवायला सोपं जाईल. ठीक आहे. नंतर बघा 25ने 5ने याला भाग देतो, याला भाग देतो. 5 1 5, 5 5 25 आणि त्याच्यावर 2 0, 500. आता काय उरलं बघा विद्यार्थ्यांनो, इकडे 500 उरला आहे गुणिले 4. 500 गुणिले 4 जर केले तर 5 चौक 20 आणि त्याच्यावर 2 0. भागाकाराची क्रिया उरलेली नाही. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत आहे 2000 रुपये. त्या वस्तूची खरेदी किंमत आहे 2000 रुपये. हे आपण जे कमी केलेलं आहे हे कमी न करता सुद्धा आपण मग आपल्याला हे एवढा मोठा गुणाकार करावा लागेल बघा विद्यार्थ्यांनो. 2500 गुणिले 100 आणि भागिले मग पुन्हा 125 हा भागाकार करावा लागेल. हे सर्व केल्यानंतर सुद्धा उत्तर काय येणार आहे, 2000च येणार आहे.
अशा प्रकारे आपण कमी करून जर किंमत काढली तर ते लवकर मिळत असते. आणि हे जे उत्तर आहे 2000 हे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7. एका माणसाने 10 रुपयाला 2 या दराने काही पेरू खरेदी केले, ते 18 रुपयाला 3 या दराने विकले, या विनिमयातील नफा शोधून काढा. आता एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला जे पर्याय आहेत ते पर्याय टक्केवारीमध्ये दिलेले आहेत. म्हणजे नक्कीच आपल्याला काय करायचं आहे, शेकडा नफा शोधून काढायचा आहे. सुरुवातीला आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत ह्या 2 गोष्टी माहिती पाहिजे. विक्री किंमत बघा काय म्हटलंय, एका माणसाने 10 रुपयाला 2 या दराने पेरू खरेदी केले. 10 रुपयाचे 2 म्हणजे एका पेरूची किंमत किती आहे विद्यार्थ्यांनो, 5 रुपये. एका वस्तूची किंमत खरेदी किंमत किती होती, 5 रुपये. नंतर बघा 18 रुपयाला 3 या दराने विकले. 18 रुपयाला 3 म्हणजे एक पेरू किती रुपयाला विकला, 18 म्हणजे 6 रुपयाला विकला. बघा 5 रुपये खरेदी किंमत आणि 6 रुपये काय आहे त्याची विक्री किंमत आहे. मग या ठिकाणी त्याला किती रुपये नफा झाला विद्यार्थ्यांनो, त्याला 1 रुपया काय झालेला आहे, नफा झालेला आहे. 1 रुपया नफा झालेला आहे. 6 रुपयाला विकल्यामुळे 5 रुपयाची वस्तू 6 रुपयाला विकल्यामुळे 1 रुपया नफा झाला. आता आपल्या पर्यायामध्ये बघा 1 रुपया कुठे दिलेला आहे का, म्हणजे आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. मग शेकडा नफा काढण्याचं सूत्र बघा, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. नफा गुणिले नफा किती, 1 रुपया 1 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. खरेदी किंमत म्हणजे 5 रुपये. सोडवूया बघा, 5 1 5 आणि 20 5 100. आता काय बोललं बघा, 20 1 20%. म्हणजे या व्यवहारामध्ये त्या माणसाला 20% इतका नफा झालेला आहे. 5 रुपयावर 1 रुपया नफा म्हणजे 20% हा नफा आहे. पर्याय क्रमांक सी. अशा प्रकारे आज आपण स्वाध्याय 13.1 हे समजून घेतलेलं आहे. आशा करतो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच मदत करणारा ठरेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि हो, माझ्या चॅनलला सर्वांनी कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.